राज्यातील विधानसभा निवडणुकीचे दिवस जसजसे कमी होत आहेत तसतसं उमेदवार आपला वचननामा, जाहीरनामा आणि कर्तव्यनामा प्रसिद्ध करत आहेत. ऐरोली विधानसभेचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार M.K. मडवी यांनी आपला वचननामा प्रसिद्ध केलाय. तसंच जनता यंदा पक्ष बदलणाऱ्यांना न निवडून देता निष्ठावंतांना निवडून देणार असा विश्वास मडवी यांनी व्यक्त केलाय. आजच्या घडीला ही जी निवडणूक आहे ती धनशक्ती विरुद्ध निष्ठावंतांची लढाई आहे. या ठिकाणी समोरून जे काही उमेदवार आहेत ते धनदांडगे आहेत. खूप लक्ष्मीचा या ठिकाणी वाटप होणार आहे. पण ऐरोली विधानसभेच्या जनतेनं थांबलेलं आहे की आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडी आणि निष्ठावंतांना या ठिकाणी निवडून देणार. प्रत्येक 5 वर्षांनी निवडणुका आल्या की पक्ष चेंज करायचा आणि मग लोकांना वेठीस धरायचा. तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी मला जर उमेदवारी मिळाल्यानंतर आम्ही निष्ठावंत म्हणून या ठिकाणी उमेदवारी दिल्यामुळे जनतेला जे काय या 2 महिन्यामध्ये 1 महिन्यामध्ये काही जे घडलं ते आवडलेले नसल्या कारणानं मला या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी माझा विजय होणार. आणि आमचा जो अजेंडा आहे खूप सगळ्यांनी मिळून अजेंडा तयार केलेला, मग तो पर्यावरणाच्या माध्यमातून असतील, आमच्या नवी मुंबईला या ठिकाणी जे बाहेरून येणारे पर्यटक आहेत त्यांच्यासाठी त्या ठिकाणी बरीचशी कामं करायची आहेत. त्या ठिकाणी आम्हाला जो ट्रॅफिकचा प्रॉब्लेम्स होतो तो पाम बीचपासून तर ऐरोली दिघापर्यंत कोस्टल रोड त्या ठिकाणी बनवायचा आहे. त्याचबरोबर आम्हाला जो विक्रोली तो घनसोली महापा जो आहे त्या ठिकाणी नवीन ब्रिज त्या ठिकाणी तयार करायचा आहे. त्याचबरोबर या सगळ्या सुविधा देताना मी मगाशी म्हटलं त्या ठिकाणी आता एका धरणावर डिपेंड राहून नवी मुंबईची पाण्याची प्यास भागणार नाही आहे. त्या ठिकाणी नवीन धरण त्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आम्हाला या ठिकाणी या सगळ्या सुविधा देत असताना स्कूल आता काही सुरू आहेत, इंग्लिश मिडियम सुरू करायचे आहेत, CBSE बोर्ड सुरू करायचे आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून आपल्याला कॉलेजेस सुरू करायचे आहेत. आमच्या झोपडपट्टी विभागाला त्या ठिकाणी नागरिकांना, महिला भगिनींना जर डिलेवरी जर असेल, आणखी काय जर आजार असेल तर शहरामध्ये यावं लागतं. तर एक झोपडपट्टी विभागासाठी त्या ठिकाणी सुसज्ज असं आम्हाला त्या ठिकाणी हॉस्पिटल बनवायचं आहे. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अनिश बाबर, नवी मुंबई.